नमस्कार. मी प्रवीण अरे महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींची लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा, आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी आणखीन अपडेट आलेली आहे. सर्वात महत्त्वाचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींसाठी मोठी आणखीन गुड न्यूज आलेली आहे. एप्रिलच्या हप्त्याबाबत सर्वात महत्त्वाची मोठी आणखीन अपडेट आलेली आहे. एप्रिलच्या हप्त्याबाबत सर्वात महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. धडाकाब्याचा अपडेट आहे. संपूर्ण तुम्हाला माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ सर्व माता भगिनींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. महाराष्ट्रामधील सर्व महिलांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, म्हणून आवर्जून ह्या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की तुम्हाला बघायचं आहे. तर बघा, सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. संपूर्ण अपडेट तुम्हाला मी सांगणार आहे. पटापट सर्व माता भगिनींनी लाईक करा. पटापट सर्व माता भगिनींनी व्हिडिओला लाईक करा. ज्या महिलांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या बहिणींनी लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण की लाडकी बहीण योजनेबाबत तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये या चॅनलवर फ्रीमध्ये मिळत असते. तीही 100% खरी माहिती दिली जात असते. म्हणून सर्व माता भगिनींनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. लवकरात लवकर खाली लाल बटनावर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. टेलिग्राम चॅनलला जॉईन झालं नसाल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. त्या लिंकला क्लिक करून जॉईन होऊ शकता. जास्त तुमचा वेळ घेत नाही, डायरेक्ट मेन टॉपिकवरती येतो. संपूर्ण माहिती समजून सांगतो. बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता महिन्या संपण्याच्या अगोदर प्राप्त होईल, असं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे. त्या पुणे येथे पत्रकारांसोबत बोलत होत्या, तेव्हा त्यांनी माहिती दिली आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता महिन्या संपण्याच्या अगोदर प्राप्त होईल. आता एप्रिल महिन्याचा हप्ता महिन्या संपण्याच्या अगोदर प्राप्त होईल म्हणजेच आता महिन्या संपामध्ये, पण एक्झॅक्टली कोणत्या तारखेला मिळणार, कधी मिळणार हे अजून तरी तुम्हाला माहिती नाही. तर तेच तुम्हाला माहिती मी सांगतो आहे. पुढे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. पुढे तुम्हाला मी संपूर्ण सांगतो की तुम्हाला पैसे कधी मिळतील, केव्हा मिळेल आणि पैसे सुरू झाले का, कोणकोणत्या महिलांना मिळणार आहे, कोणकोणत्या महिलांना मिळणार नाही, किती रुपये मिळणार, 1500 रुपये मिळणार की 3000 रुपये मिळणार, हा प्रश्न तुमच्या मनामध्ये आहे. त्याचंही तुम्हाला उत्तर देतो. का 2100 रुपये मिळणार, संपूर्ण माहिती समजून सांगतो. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल की नेमकी तुम्हाला किती रक्कम मिळणार आहे आणि कधी मिळणार आहे, केव्हा मिळणार आहे, कोणत्या वेळेमध्ये मिळणार आहे. संपूर्ण माहिती समजून सांगतो. व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघायचं आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी प्रवासात दाखवणार आहे. तर बघा, आपण या ठिकाणी आलेलो आहे संपूर्ण माहिती बघण्यासाठी. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे. भरपूर महिला म्हणत होते की सर बदल झालेला आहे. कोणताही बदल करण्यात आलेला नाही आहे. ज्या महिलांच्या कुटुंबाचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असेल, लक्षात घ्या, ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असेल त्यांनाच पहिल्यापासून निधी दिला जातो. म्हणजे लक्षात घ्या, लाडकी बहीण योजनेसाठी कोणकोणत्या महिला पात्र आहे की ज्या महिलांचं वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी असेल, अशा महिला या योजनेसाठी पात्र आहे आणि त्यांना प्रत्येक महिन्याला 1500 रुपये दिले जातील, असं स्पष्टपणे सांगितलेलं होतं आणि ते अगदी खरं आहे. म्हणून जर का तुमचं वार्षिक उत्पन्न जास्त असेल तर तुम्हाला अपात्रसुद्धा केलं जाऊ शकतं. फक्त पटापट कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की तुमचं वार्षिक उत्पन्न किती, 2.5 लाखापेक्षा कमी आहे की जास्त आहे, तुम्हाला लिहून पाठवायचं आहे. दुसरी गोष्ट, भरपूर अशा महिला आहे की ज्या महिलांना मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. तर ज्या महिलांना मार्च महिन्याचे 1500 रुपये मिळाले नसेल त्या महिलांनी पटापट कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे, सर मला मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही आहे. जेणेकरून मार्च महिन्याचे जो हप्ता तुम्हाला मिळायला पाहिजे होता तो तुम्हाला मिळाला नाही आहे. तो हप्ता तुम्हाला मी मिळवून देणार आहे. त्यासाठी फक्त पटापट कमेंट सेक्शनमध्ये लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे, सर मला मार्च महिन्याचा हप्ता मिळाला नाही आहे. जेणेकरून एप्रिल महिन्याचा जो तुमचा हप्ता येणार आहे त्या हप्त्यामध्ये तुम्हाला मी हे 1500 रुपये ॲड करून पाठवणार आहे. म्हणजेच मार्च महिन्याचे 1500 रुपये सुद्धा तुम्हाला पाठवणार आहे. तर ज्यांना मिळालं नाही त्यांनी पटापट लिहायचं आहे की सर मला मिळालं नाही आहे. आणि ज्या माता भगिनींना पैसे मिळाले असतील त्यांनी लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याचा हप्ता मिळाला आहे. जेणेकरून तुम्हाला 9 हप्ते मिळाले की नाही आपल्याला कळून जाईल. जर तुम्हाला 9 हप्ते मिळाले असतील तर पुढचाही हप्ता तुम्हाला पाठवला जाईल. प्रॉपर तुम्हाला 9 हप्ते मिळाले का नाही, 13,500 रुपये तुम्हाला मिळाले की नाही, कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहून पाठवा. पुढे बघा, असं स्वतः संपूर्ण माहिती आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे. नमो शेतकरी सन्मान योजनेतून ज्या महिलांना 1000 रुपये मिळतात त्यांना 500 रुपये मिळतील. हे योजनेचे 2 शासन निर्णय होते, त्यामध्येच निश्चित करण्यात आलं होतं, असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. लाडकी बहीण योजनेचा निर्णय वाचला तर गोष्टी समजतील. ज्या महिला या नमो शेतकरी योजनेतून लाभ घेतात त्यांना 1000 रुपये त्यातून मिळतात. शासनाच्या योजनेमधून किमान 1500 रुपये त्यांना मिळावेत असा दृष्टिकोन आहे. त्यामुळे तुम्ही जर बघितलं, त्यामुळे 1000 रुपये त्यांना नमो शेतकरी आणि 500 रुपये लाडकी बहीण योजनेतून मिळतात, असं आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे. म्हणजेच त्या महिलांनासुद्धा 1500 रुपये मिळतात. आणि ज्या महिलांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळत नाही त्या महिलांना घरबसे सरसकट त्यांच्या अकाउंटवर 1500 रुपये पाठवले जातात. कोणत्या योजने थ्रू? लाडकी बहीण योजने थ्रू त्यांना पैसे पाठवले जातात. पुढे बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी 2,47,00,000 एवढे आहेत. लक्षात घ्या, 2,47,00,000 महिला या योजनेचा लाभ घेत आहेत.
ऑक्टोबर 2024 महिन्यात ज्यावेळी लाभ दिला होता त्यावेळी 2,33,00,000 महिला होत्या. ही योजना राबवताना कुचराई होत नाही आहे. ज्या पात्र महिला आहेत त्यांना लाभ दिला जात आहे असं आदिती तटकरे यांनी म्हटलेलं आहे. आता महिलांना प्रतीक्षा होती की लाडकी बहीण योजनेचा हप्ता कधी मिळणार, एप्रिलचा हप्ता कधी मिळणार, हा जो तुमचा प्रश्न आहे त्याचं तुम्हाला उत्तर देतो. लक्षपूर्वक तुम्हाला बघायचं आहे. तर तुम्ही या ठिकाणी बघू शकता, तुम्हाला पाहायला मिळालं की लाडक्या बहिणींना एप्रिलचा हप्ता कधी मिळणार. तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024, लक्षात घ्या, जुलै 2024 पासून सुरू करण्यात आलेली होती. कधी? जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली होती. लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थी महिलांना आतापर्यंत 1,500 रुपयाप्रमाणे जवळजवळ 9 महिन्यांची किती रक्कम दिली गेली आहे तुम्ही चेक करू शकता. 9 महिन्याचे जवळजवळ 13,500 रुपये त्यांना मिळाले आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी आणि मार्च 2025ची रक्कम 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने एकाच वेळी देण्यात आली होती. म्हणजेच काय, तर तुम्हाला मार्च महिन्याचे प्लसमध्ये फेब्रुवारी महिन्याचे असे 2 हप्ते एकाच वेळी दिले गेले होते. 8 मार्चपासून ते 12 मार्चपर्यंत हे हप्ते वाटप झाले होते आणि जवळजवळ तुम्हाला 3,000 रुपये एकाच वेळी दिले गेले होते. 2 हप्त्यांचे 2 महिन्यांचे पैसे एकाच वेळी दिले गेले होते. तर तुम्हाला मार्च महिन्याचे पैसे मिळाले नसेल तर नक्की लिहून पाठवा की सर मला मार्च महिन्याचे पैसे मिळाले नाही आहे. ते पैसे तुम्हाला मी एप्रिल महिन्यामध्ये ॲड करून पाठवण्यासाठी प्रयत्न करणार आहे. पुढे बघा, आता लाडक्या बहिणींना अक्षय तृतीयाच्या निमित्ताने त्यावेळी दिला जाईल अशी माहिती दिली आहे. म्हणजेच काय, तर एप्रिलचा जो हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला 30 तारखेच्या आत कधीही पाठवला जाईल. मग तो हप्ता आजसुद्धा मिळू शकतो. आत्तासुद्धा तुम्हाला तो हप्ता तुमच्या बँकेत जमा होऊ शकतो. म्हणून तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला संपूर्ण माहिती मी वेळोवेळी प्रोव्हाइड करणार की नेमके पैसे कधी येतील, किती वाजता येतील, संपूर्ण माहिती सांगणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करत चला आणि व्हिडिओ बघत चला, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती कळणार आहे. 30 तारखेपर्यंत सांगितलेले. 30 तारखेच्या आत म्हणजेच मित्रांनो कधीही आजसुद्धा तुमच्या अकाउंटवर तुम्हाला पैसे जमा होऊ शकतात. पुढे बघा काय सांगितलेलं आहे, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी मिळणार, हा प्रश्न तुमचा आहे, त्याचंही उत्तर जाणून घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महायुतीसाठी गेम चेंजर ठरली होती. महायुतीचे घटक पक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या विजयामध्ये या योजनेचा वाटा महत्त्वाचा होता. लाडक्या बहिणींना महायुतीचं सरकार आल्यास दरमहा 2100 रुपये देऊ असं आश्वासन देण्यात आलं होतं. मात्र महायुती सरकार पुन्हा सत्तेत येऊन देखील लाडक्या बहिणींच्या हप्त्यामध्ये पुन्हा वाढ न करण्यात आल्याने विरोधकांकडून सवाल उपस्थित करण्यात आले होते. यावर जाहीरनामा 5 वर्षांसाठी असतो असं उत्तर सत्ताधाऱ्यांकडून देण्यात आलेलं होतं. म्हणजेच काय, तर ज्यावेळेस सरकारची आर्थिक स्थिती सुधारेल त्यावेळेस आम्ही तुम्हाला 2100 रुपये देऊ असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं. आता प्रश्न आहे तुमचा एप्रिलचा हप्ता. तर एप्रिलचा हप्ता तुम्हाला आजसुद्धा संध्याकाळपर्यंत किंवा आज रात्रीपर्यंत तुमच्या अकाउंटमध्ये जमा होऊ शकतो. म्हणजे सांगायचं तो असं आहे की 30 तारखेपर्यंत तुमचे पैसे कधीही मिळतील. म्हणजेच काय, तर आजपासून ते 30 तारखेपर्यंत तुम्हाला तुमचे पैसे कधीही जमा होईल तुमच्या अकाउंटवर. त्यामुळे तुम्ही फक्त वेळोवेळी अपडेटेड राहा. जशी तुम्हाला मी सर्व अपडेट प्रोव्हाइड करेल तशी तुम्ही बघत चाला, जेणेकरून पैसे आले की तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट मी तुमच्या मोबाईलवर फ्रीमध्ये पाठवणार आहे. ती अपडेट तुम्हाला बघायची आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला फ्रीमध्ये अपडेट मिळणार आहे. म्हणून सर्व माता भगिनींना विनंती आहे की फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. फ्रीमध्ये तुम्हाला अपडेट तुमच्या मोबाईलवर मिळेल. जशी की अपडेट तुम्हाला मिळाली तुम्ही व्हिडिओ बघू शकता आणि तुमचे पैसे तुमच्या अकाउंटवर जमा होतील. ठीक आहे, तर संपूर्ण माहिती समजून सांगितलेली आहे. अपेक्षा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.